तसा हा किल्ला मध्ययुगामध्ये बांधला गेलेला आहे. कधी बांधलेला गेला आहे ह्याची काही इतिहासात नोंद नाही आहे. इतिहास खूप आहे या किल्ल्याला, पण अजून एवढा सगळ्यांना माहिती नाही. शिवराय मित्रांनो, तर आज आहे आपला 75 फोर्ट्सचा सेकंड फोर्ट, म्हणजे दुसरा फोर्ट आहे आपला 75 किल्ल्यांचा. 75 दिवसात 75 किल्ले असा आपला प्रोजेक्ट आहे. तर जो दुसरा किल्ला आहे तो इथूनच दिसतो आपल्याला बघा. हा जो आहे नारायणगड, माझ्या घराच्या अगदीच जवळ आहे आणि या फोर्टवर मी लहानपणापासून जात आलोय. सो मला माहिती आहे की कसं जायचं, काय करायचं. तर खूप सोपा किल्ला आहे हा नारायणगड फोर्ट. तर आपण जाऊया. रस्ता एकदम भारी हायवे. तर हायवे रस्त्याने आपण चाललो नारायणगड. काय होत तसं मी आलतो तर रोड चांगला होता, पण पावसाळ्यानंतर होतो तर माहिती नाही मला की तो जंगलातला रोड पण चांगला असेल की नाही. बाजूलाच आहे नारायणगड, दिसतं का? चालू झालं जंगलातून रोड. जिथे कारण आमच्या क्षेत्रामध्ये बिबटे खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे खूप वाटतं. बाकी काय नाही. तसं मी तर जेव्हा आलो तेव्हा बिबटे का नव्हतं, पण काय माहिती बाय चान्स भेटला तर. शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात केली तेव्हा मला एवढं भारी वाटलं ना. आणि तुम्हाला खरं सांगतो, ते जे मी बोललोय ते मी नव्हतं बोललं, शिवाय पप्पा लिहायला सेंड केलं त्याने तोच मी बोललो. जरा थोडीफार चेंजेस केले असतील, पण पप्पांनी खूप मदत केली मला. तर घरचा सपोर्ट आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माता, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपण 75 फोर्ट्स नक्कीच करू. काय नाही, बऱ्या भीती बऱ्या असं टेन्शन सारखं वाटतं. पण आपल्याला अजून 6 किलोमीटर जंगलातून जायचं. पण आपल्याला 6 किलोमीटर जंगलातून जायचं. 6 नसेल 5 असेल, 5 किलोमीटर जंगलातून जायचं. जंगल काय संपायचं नाव नाही घेतलं. एवढं पण जंगल नाही आहे असं, थोडंच थोडंसं एक लाईनीमध्ये येतो आणि त्याच लाईनीला फिरून आपल्याला ते खाली जायचं किल्ल्याच्या पायथ्याशी. पण इकडे गाडी चालायला खूप मजा येते. किती पण वाटतं पण मजा पण येते. हा टर्न खूप छान असं वाटतं. तो पुष्पराज मध्ये नाही का चंदनाची तस्करी करतात तसं वाटतं मला. आपण त्या स्कूटरवर चंदनाची तस्करी करून तो चंदन का सागाची तस्करी होऊ शकते मित्रांनो. काय झालं करावी का सागाची तस्करी? असं काय पण नाही करायचं आपल्याला. जंगल पतंग डांबरोड लागेल तर डायरेक्ट नारायणगडाच्या पायथ्याशी जाईल. कुठेच का मला वेळा नारायणगड
एकदम खतरनाक. आपण असा दलात जाताना आहे, पण खूप छान आहे वरती गेलं तर बघण्यासारखं. असं बोलतात की नारायणगडावरून शिवनेरी किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग आहे. शिवनेरी किल्ल्यावरून नारायणगड जाण्यासाठी भुयारी मार्ग असं बोलतात. माहिती नाही आहे तुला, कारण किंवा पुस्तकांमध्ये कुठं तर असं काय बोललेलं नाही. दम तर खूप लागतोय, कारण या पायऱ्या खूप सरळ सरळ आहेत. अगदी थोडाच राहिला. तर नारायणगडाची उंची 876 मीटर समुद्र सपाटीपासून आहे आणि हा किल्ला गिरिदुर्ग आहे आणि चढण्यासाठी मध्यम असा हा किल्ला आहे. आणि शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावर राहिलेत असं तर काही ठोस मला तर काय भेटलेलं नाही की शिवाजी महाराज ह्या किल्ल्यावर राहिलेत, पण सैनिक या किल्ल्यावर नक्कीच थोडा काळ राहिले असतील आणि हा किल्ला नजर ठेवण्यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरला असेल शिवाजी महाराजांसाठी. शिवाजी महाराज रणनीतीमध्ये या किल्ल्याला समाविष्ट ठेवायचेच कधीही. नाणेघाट रांगामधला हा किल्ला आहे, पण नाणेघाटात समाविष्ट नाहीये. इथून जाण्यासाठी जरा अवघड आहे. मी जरा कॅमेरा बंद करतो. अशा प्रकारे किल्ल्याची चढाई तर संपली. वर आलेलो आपण. वरती मंदिर तर आहे, मंदिराकडे जायला रस्ता एकदम बंद झालाय. एक पिंड आहे. आता इथून तिकडे कसं जायचं मंदिराकडे? इथून रोड असेल आय थिंक. इकडनं बघूया. हा रोड आहे मित्रांनो. आपण कुठून इकडनं आलोय? खरा रोड हा आहे. हा खरा रोड आहे. आपण इकडनं आलोय. भलती ट्रॅकिंग झाली आपल्याकडनं. तर हे देवीचं मंदिर आहे मित्रांनो. आपण रस्ता चुकलो, आपण दुसऱ्याच रस्त्याने आलो, त्याच्यामुळे आपल्याला अवघड पडलं, पण येण्यासाठी सोपं आहे. देवीचं आपण दर्शन घेऊया आता. मंदिराच्या पाठीमागचा व्ह्यू खूप छान आहे, मी तुम्हाला दाखवतो. चला आपण मंदिराच्या पाठीमागे जाऊया. तसा हा किल्ला
मध्ययुगामध्ये बांधला गेलेला आहे. कधी बांधलेला गेला आहे ह्याची काही इतिहासात नोंद नाही आहे. पहिले शिवाजी महाराजांकडे हा किल्ला होता, नंतर मग हा पेशव्यांकडे गेला. इतिहास खूप आहे या किल्ल्याला, पण अजून एवढा सगळ्यांना माहिती नाही. या किल्ल्यावर जास्त कोणी येत पण नाही. मी जेव्हा आलो तेव्हा कोणच नव्हतं. हार्डली 1 2 3 जण असतात. कसं काय माहिती. मी वरतून आलो, रोड खूप तो तिथून यायला खूप अवघड आहे. जायचा रस्ता आहे. गुहा कुठे? ते तिकडे गेले, तिकडे वाटतं. इकडे तिकडे ते टाकी ते असते ना खाली. पाणी टाकीन गुहा असेल का? हा. मग तू कुठपर्यंत जाऊन रिटर्न आला? इथे गेलतो गुहा बघायला. आहे का इथं गुहा? मग नाही तिथे खाली. खाली आहे का? कुठं? तिथे खाली ते तिथून नाही का हां वर ते असं धरायचं चालू होतं. हां. तिथून खाली गुहा आहे. मग तिथं आता जाऊ नाही शकत का? जाऊ शकतो ना गेले. इथे काय भगव्यासाठी एक खांब उभा केलाय. किल्ले संवर्धन चालू आहे. राईट टाइमला आलोय वाटतं आपण इथे. टाकं साफ करतात पाण्याचं. इथलेच अच्छा. अतिशय सुंदर काम. ज्या कामाने पुण्य खूप भेटेल आणि मनाला खूप छान वाटेल असं काम ते करतात. तर त्यांना सल्यूट आहे की एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ते आपल्या किल्ल्यासाठी, आपल्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यासाठी झटतायत आणि किल्ले संवर्धन करतायत. मी ग्रेटफुल आहे की मला आज बघायला भेटले हे. बट आपण त्यांना हेल्प मला करूशी तर वाटते, पण नाही करू शकत, कारण आपल्याला परत जुन्नरला पण जायचं आणि मला खूप सारी तयारी पण करायची. आणि तसं पण आपलं श्रीमान लेजंड दादा, तर दादा एकदा बोलला होता की माती टाकायला, बॉटल टाकायला, पाण्याच्या टाक्यामध्ये कचरा टाकायला परमिशन काढायची गरज नाही. तर मग साफसफाई करायला आणि किल्ला संवर्धन करायला कशाला परमिशन पाहिजे? डायरेक्ट जावा आणि साफ करा. तर असं श्रीमान दादा बोलला होता. तर हे पण तेच बोलत आहेत. तर तसंच करू आपण. आणि माझं हे 75चं पूर्ण प्लॅन सक्सेस झाल्याच्या नंतर आपण कोणता तरी एक किल्ला, किंवा जर समजा नीड झालं तेच, तर काय असेल परमिशन वगैरे ते सगळं करून पण किल्ले सगळे संवर्धन करू. किंवा नाहीतर मग एखाद्या ग्रुपमध्ये ॲड होऊन करू काम पण करू. इकडून तिकडे गेलं की गुहा आहे वाटतं. खूप छान व्ह्यू आहे. या भेट द्या या किल्ल्याला. येताना इकडनं आला होता, जाताना आपण जो हाय रोड तर त्या रोडने जाऊया. पॅन्टला खूप सारं हे चिटकले. काय नाही, असं होतच राहत नॉर्मल आहे. तर आय थिंक ते खालीच गेलेत. गुहा आय थिंक तीच आहे. ते टाक्याच्या बाजूला ते साफसफाई करतात तिथे. त्यांना किती छान वाटत असेल, किती आनंदात होते ते सगळे. तर आपला पण जो ग्रुप आहे ज्याच्यामध्ये नुसते मस्तीखोर भरलेत, आपण पण एक दिवस कोणता तरी किल्ला घेऊ. पावसाळ्याच्या नंतरच आय थिंक त्याच्यामध्ये माती साचते, तीच ती माती बाहेर काढते ते. तर पावसाळ्याच्या नंतर आपण ह्याच किल्ल्यावर येऊ, नाही तर मग दुसऱ्या कोणत्या तरी किल्ल्यावर जाऊ आणि तिथे टाका साफ करू. 4-5 जणांनीशी होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. तर ही आयडिया माझ्या डोक्यामध्ये होती, बट मला असं वाटायचं की परमिशन घ्यावं लागेल किंवा काय. पण मी त्यांना विचारलं, ते बोलले काय परमिशन घ्यायची गरज नाही, डायरेक्ट यायचं घमेलं फावडं घेऊन
आणि माती बाहेर काढायची, टाकं नीट करायचं. तर आपण तेच करू. रोड नीट एकदम सरळ सरळ रोड आहे. असं काय वरतून आलं काय माहिती. आपण आलो, हो दे, काहीतरी ॲडव्हेंचर घडलं आपल्या हातातून. तर उद्या आपण जाणार आहोत हडसर किल्ल्यावर. तो आपला 3रा किल्ला असणार आहे. आणि त्याही व्हिडिओला तुम्ही प्रेम द्या, बघा. ती व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. उद्या आपण हडसरला. आता आपण घरी जाऊ इथून, आणि मग इथून फ्रेश होऊन मी माझ्या मामाच्या घरी जाणार आहे. कारण तिकडून जुन्नरपासून हडसर 40 किलोमीटर काहीतरी आहे. तर तिथून आपल्याला जवळ पडेल. तर आपण जे जवळजवळचे किल्ले आहेत ते नातेवाईकांकडे राहून कंप्लीट करूया. नंतर जेव्हा मी नाशिकमध्ये जाईन हरिहर किल्ल्यासाठी, तेव्हा आपण टेंटमध्ये राहणार आहे. ते सगळं बघूया. तो टास्क खूप मोठा आहे. तुम्ही जर सोबत असले तर सगळं पॉसिबल आहे. बस तुम्ही सोबत राहा. ओके, तर आपण घरी निघालो. पाण्याचा टाका आहे इथे मित्रांनो, आणि पिण्याच्या पाण्याचा टाका आहे हे. येताना आपल्याकडनं मिस झालं कारण आपण वरतून गेलो ना. पिण्याच्या पाण्याचा टाका आहे इथे. एक गुहा पण आहे, ती त्या साईडला आहे. तिकडे काहीतरी आहे. तिकडे जाऊन आपण बघूया ते काय. नंतर मग घरी जाऊया. तिकडे लोक आहेत, मग तिकडे गेलं पाहिजे. तर तिकडे जाऊया, मग नंतर आपण घरी जाऊया. ह्या किल्ल्यावर या, तुम्हाला खूप छान वाटेल. व्ह्यू खूप छान आहे. दोन्ही साईडला गाव आहे. ह्या साईडला आळेफाट्या, त्या साईडला नारेंगाव आहे. तर आपण आता जाऊया घरी. दर्शन घेतलेलं आपण मंदिराचं. घरी जाऊन मी माझी पॅकिंग आणि माझी गाडीची तयारी तुम्हाला दाखवेल. या ठिकाणी आपला फोर्ट कंप्लीट झालेला आहे आणि आपण आता आलेलो आहे आपल्या गाडीच्या इथे. मला वाटलं खूप गर्दी आहे की काय, पण वरती जाऊन बघितलं तर ते किल्ला संवर्धन करत होते. खूप चांगली गोष्ट आहे. जरासं आपण इथे दम घेऊया आणि निघूया घरला, आपल्या घरला. ते पण एक मंदिर आहे. मला फोन करीत होती काय? अगं मम्मी तुझ्या पाठी पळतोय, तू कुठं पळती? जय शिवराय बोल. जय शिवराय. घरी आलेलो आहे आपण आणि आता तयारी करून निघूया मामाच्या घरी. आणि तिकडून उद्या हडसर.